पालघर जिल्ह्यातील 13,094 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची प्रभावी अंमलबजावणी. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून कृषी विकासाच्या दिशेने शासनाची सकारात्मक भूमिका अधोरेखित करणारी ठरत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र कर्ज खात्यांची तपासणी पूर्ण करून संबंधित माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केली असून पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना नव्याने शेती उभारण्यासाठी आर्थिक बळ मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. वाढते उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेले पात्र शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान राखला जाणार आहे. या योजनेचा लाभ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जांनाही लागू होणार आहे. त्यामुळे विविध बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना समान संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. शासनाकडून अंतिम यादी प्राप्त झाल्यानंतर ती सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, संबंधित बँक शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण (EKYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती राखली जाणार आहे. कृषीप्रधान पालघर जिल्ह्यात भात, भाजीपाला, फळबागा, फुलशेती तसेच विविध नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत सूचना आणि संबंधित बँकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील 13,094 शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.